नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आम्ही 2.5 एकर क्षेत्रावर मुरघासासाठी मक्याची लागवड करत आहोत। यावर्षी पावसाची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे योग्य वेळ साधून आम्ही पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती देणार आहे। कोणते वाण निवडले, किती बियाणे लागले, कोणत्या पद्धतीने पेरणी केली, यावर्षी काय नवीन प्रयोग केला आणि पुढे या पिकाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी देणार आहे। मित्रांनो, आमच्या भागात अनेक शेतकरी मुरघासासाठी मका घेतात, कारण वर्षभर जनावरांना चांगला हिरवा चारा मिळावा, दुधाचे उत्पादन चांगले राहावे आणि बाहेरून चारा विकत घेण्याचा खर्च कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश असतो। यावर्षी आम्ही ॲडव्हांटा 756 या वाणाची निवड केली आहे। हा मका विशेषतः मुरघासासाठी चांगला मानला जातो, त्यामुळे यावर्षी आम्ही हे वाण वापरून पाहत आहोत। आम्हाला एकूण 11 पिशव्या बियाण्याच्या लागल्या। प्रत्येक पिशवीमध्ये 2 किलो बियाणे असून एका पिशवीची किंमत सुमारे 550 इतकी होती। पेरणीसाठी आम्ही स्वतःचा ट्रॅक्टरचा आणि पेरणी यंत्राचा वापर केला आहे, त्यामुळे पेरणी वेळेत पूर्ण झाली। आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा। दरवर्षी आम्ही पेरणीच्या वेळी 10-26-26 खताचा वापर करत असतो, पण यावर्षी आम्ही थोडा वेगळा विचार केला। यावर्षी आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून पाहण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी आम्ही 4 पोती SCT वापरली असून एका पोत्याची किंमत 750 इतकी आहे। आता हा निर्णय योग्य आहे की नाही याचे उत्तर आज देणे शक्य नाही, कारण शेतीमध्ये कोणतीही गोष्ट एका दिवसात सिद्ध होत नाही। पीक वाढेल, त्याची जोमदार वाढ होईल का, मुळाची वाढ कशी होते, मुरघासाचे उत्पादन किती मिळते, हे सर्व पाहिल्यानंतरच आपण निष्कर्ष काढू शकतो। म्हणूनच मी तुम्हाला कोणताही सल्ला देत नाही किंवा कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करत नाही। मी कृषी तज्ज्ञ नाही। आमच्या शेतात आम्ही जो प्रयोग करत आहोत तोच तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडत आहे। जर या प्रयोगाचे चांगले परिणाम मिळाले तर तेही तुम्हाला दाखवू, आणि जर अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नाहीत तर तेही लपणार नाही। शेतीमध्ये अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो, त्यामुळे यंदा आम्ही हा प्रयोग करत आहोत आणि त्याचा प्रत्येक टप्पा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये पेरणीपर्यंतची माहिती दिली आहे। पुढील व्हिडिओमध्ये उगवण, वाढ, पुढील खत व्यवस्थापन आणि शेवटी मुरघासाचे उत्पन्न व खर्चाचा संपूर्ण हिशोबही तुमच्यासमोर मांडणार आहोत। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा। थँक्यू। जय हिंद, जय जवान, जय किसान।